हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? छानच असाल. तर आहे ना, आजचा जो विषय आहे ना तो एकदम असा अ, म्हणजे एक कसं स्किल असणार आहे जे आपल्यामध्ये आहे, पण ते जे स्किल आहे ते आपल्याला ओळखता येत नाही. आपण काय करू शकतो ते सुद्धा आपल्याला ओळखता येत नाही. ते कसं ओळखायचं? आणि आपल्याला समोरच्याने काहीतरी असा वाईट शब्द बोलला आणि त्याचा बरोबर आपल्या मनावरती परिणाम होतो. आणि आपण जेव्हा आपल्याला काहीच येत नसतं ना, त्यावेळेस आपण अगदी पुढच्या 2 ते 3 महिन्यात आपण एकदम टॉपला जातो. म्हणजे एकदम आपली जर काही इच्छा झाली तर आपण एकदम उंच शिखर सुद्धा गाठू शकतो. असाच माझ्या बालपणीचा असा व्हिडिओ असणार आहे, कारण की मी माझं शिक्षण सांगते. आता बरंच म्हणजे यूट्यूबर्सना हौस असते की आपलं जे काही बालपण आहे, आपण कसं वागलो, कसं जगलो, किंवा आपलं शिक्षण कसं झालं, या सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगायला आवडतात. मलाही आवडतं. पण माझं बालपण असं आहे, मी इतरांसोबत वावरत होते, इतरांसोबत खेळायलाही जात होते, पण मी खेळत नव्हते. इतरांसोबत मला असं वाटायचं की त्यांच्यासोबत जाऊन आपण छान छान अभ्यास करावा, पण मी त्यांच्यात मोडत नव्हते. आणि मी मिळून मिसळून मात्र राहत नव्हते, अशी एकटी एकटी वेगळंच असं माझं चालायचं. का ते सांगते. त्याला कारणीभूत आहेत डोळे. हसत हसत सांगते, मी रडणार नाही, कारण की मी रडणाऱ्यातली नाही. लवकर मला रडायला सुद्धा येत नाही, कारण की बालपण एवढं नैराश्याचं आणि एकदम असं झालंय ना. अशी वेळ देव करो कोणावरही येऊ नये, असं म्हणजे मी नेहमी देवाला हीच प्रार्थना करते. अशी वेळ देवा कोणावरही येऊ नये. माझी आई म्हणायची, बाळा तुला एवढं तरी दिसतंयस. आम्ही दवाखान्यात वगैरे कुठं गेलो ना, तर असं दिसायचे की त्यांना काहीच डोळे नाहीत, पण त्यांच्या आईवडिलांनी असं हाताला घेऊन जायचं, धरायचं. अशा बऱ्याच गोष्टी अनुभवायला भेटतं. हां, त्यांच्यापेक्षा आपलं थोडं तरी चांगलं आहे. आपल्याला नाही लांबचं काहीतरी दिसत, पण आपल्या जे अवतीभोवती घडतंय, आपल्यासमोर घडतंय ते आपल्याला दिसतंय. त्यात आपण खुश असायला पाहिजे. म्हणजे माझी मम्मी नेहमी असं सांगायची. माझ्या दादाला म्हणजे माझ्या वडिलांना सुद्धा मम्मी सांगायची. वडिलांना पण असं जास्त टेन्शन यायचं कसं होईल म्हणून. दवाखान्यात गेलं की पहिलं काय बोलणार, तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल, तुम्ही सर्टिफिकेट घ्या. 40% सर्टिफिकेट द्यायचे ते, पण त्याच्यावरती विलाज मात्र काहीच नाही. असं बरेच दवाखाने दाखवले, काहीच विलाज झाला नाही. काय झालं, आमची परिस्थिती खूप वाईट. म्हणजे गरिबी परिस्थिती. फॅमिली छान आहे, सपोर्टिव्ह आहे, सगळं छान आहे, पण परिस्थिती पैशाने गरीब असलं ना, माणसाला अडथळे खूप जास्त येतात. तर माझा दादा गुरंढोरं सांभाळणं, परिस्थिती एवढी म्हणजे आमची गरिबीतून म्हणजे आम्ही झालो ना. आता पण काही एवढी छान नाही, पण हो, खाऊन पिऊन सुखी आहोत, एवढं मात्र आहे. आणि वडील दिवाळीपर्यंत शेतात करायचे, त्याच्यानंतर मग कल्याणला म्हणायचे, तिकडं लाकडं तोडी वगैरे ते करायचे. मग तिकडं 4 पैसे घेऊन यायचे, ते तिकडं काम करून परत आले की परत तेच म्हणजे खाऊन पिऊन सुखी एवढंच. लोकांचं असेल तर त्याचा व्याजासकट पैसे वापस द्यायचं. असेच आमचे दिवस जायचे. आणि मला असं वाटायचं मी लई शिकावं, पण एक दिवस असा आला, पहिली गेली, दुसरी गेली, तिसरी गेली, चौथीत गेले. मला बोर्डावरलं दिसणंच झालं. काय झालं मला कळलं ना. तिरकी बघतेत म्हणून सगळ्यांना माहीत होतं. तिरकी बघते, तिरकी बघते असं म्हणायचे. म्हणजे समाजात असं कोणाला म्हणू नये, पण मला ते म्हणायची लोक. तिरकी बघती किंवा बांगी बघती असे सुद्धा शब्द त्यांनी वापरले बरं का लोकांनी. मला आठवतात, तोंडावर पण वापरली. आणि असं चालायचं. आणि चौथीतला स्कॉलरशिपला बसले. आणि मग मला टेन्शन यायचं, मी कसा अभ्यास करेल किंवा मी परीक्षा कशी देईल, ती कसं असेल काय असेल मला काहीच कळत नव्हतं. आणि बाई बोर्डावरती भागाकार शिकवायच्या, गुणाकार, बेरीज, वजाबाकी, त्या काही जरी शिकवत असलं तर माझ्या डोक्यावरून जायचं. पहिल्याच पट्टीवरती मी बसायची. पहिल्या पट्ट्या असायच्या, बँच वगैरे तसलं काहीच नव्हतं. तर आहे ना, त्या पट्टीवरती मी पहिल्याच जागेवर बसायची. तिथून सुद्धा मला काही दिसत नव्हतं. बाईंना पण तरी काय माहिती नाही, हिला दिसते का नाही. त्यांनी फटके टाकले आणि मला बोलले, तुला कसं काय कळत नाही. त्यांनी ना बोर्डावरला समजावलं नाही. त्यांनी परत माझ्या वहीमध्ये सुद्धा त्यांनी मला भागाकार सोडून दाखवला. मला नाही कळलं, कारण की त्या टेबलवरती ठेवून ते लिहित होते आणि मी त्यांच्या बाजूला उभी होते, पण मला असं घेतल्याशिवाय मात्र दिसायचं नाही. मग नंतरच्याला बाईंना म्हणलं, बाई असं रडली. परत मग नंतरच्याला अजून तेच आलं, म्हणजे फिरून डबल आलं की हिला भागाकार सोडता आला नाही. तर मग काय झालं, डबल शिकवायला लागल्या. म्हणलं डबल. मग असं त्यांनी सोपे असे दिले. माझे तर पाढे 30-30पर्यंत चौथीत होते तेव्हाच पाठ होते. पाढे जास्त पाठ करायचे म्हणजे त्यांनी करून घेतलं होतं तेवढ्या स्पीडनं. पण एक सांगते, ABCD काय असते ती चौथीपर्यंत माहीत नव्हती. बोर्डावरती त्यांनी असं लिहून वगैरे ठेवलेलं होतं शाळेमध्ये, पण ते आम्ही कधी वाचायचो, पण ते कधी
लिहिण्यात वगैरे यायचं नाही, कारण की मराठी आणि गणित एवढंच विषय आमच्यासाठी. इंग्लिशचं काही एवढं काही नव्हतंच शिकवायला, पण म्हणजे जास्त नव्हतं. इंग्लिश म्हणजे नाहीच असंच विषय. तर आहे ना, मग त्यांनी शिकवलं. मग नंतर त्याला असं कळण्यात आलं, त्यांना पण कसं तरी वाटलं हिला दिसत नाही. मग आहे ना, वडिलांनी लगेच डोळ्यांचा दवाखाना बीडमध्ये कुठं असेल त्याचा शोध काढला. गेलो त्या बीडच्या दवाखान्यात. तिथं गेल्यावरती काय झालं, त्यांनी औषधाची अशी छोटीशी बाटली दिली आणि ती बोलले टाका. 30 रुपयाला काहीतरी ती बॉटल होती. मी चौथीत असताना तर ती बॉटल दिली. घरी आलं, डोळ्यात टाकलं आणि मम्मी म्हणली आता झोप बाई 10-15 मिनटं, कारण की गावापासून बीडला जायचं म्हणजे पूर्ण दिवसच. बस सकाळी 9 वाजता जाऊ सर 10-10:30 वाजतात. तिथून वापस यायला 1 तासाचा रस्ता, बरंच लांब. तर मम्मी म्हणली आता झोप, आता औषध टाकलंय. तर तिला म्हणजे माझा बघून तिला टेन्शन यायचं, असं व्हायचं. आणि मग टाकलं. डोळे चोळते, नंतरच्याला काहीच दिसेना. मी रडायला लागले. तसेच शाळेत गेले. शाळेत ज्ञानेश्वरी असं लिहिलेलं होतं तिथं भिंतीवरती, ज्ञानेश्वरी मी वाचावं. ज्ञानोबा माऊलींचं असे प्रिंट म्हणजे चित्रसुद्धा काढलेलं होतं, ते वाचावं. मला ते दिसेना, धुरकट झालं. दुसऱ्या दिवशीचा दिवस उजडूस तर वाढवितलं. मला औषध टाकल्यामुळं तसलं चिपडलं वगैरे असेल. दुसऱ्या दिवशी पण तेच कंटिन्यू 3 दिवस मला काहीच दिसत नव्हतं. माझी मम्मी दादा घर सोडून पोटासाठी पुण्याला नाही सातारला यायला निघाले होते. माझे इथं सासू सासरे म्हणजे ते माझ्या आत्या बाबा इथं एक कुठंतरी काम लागल, मग मुलांचं शिक्षण व्यवस्थित जाईल, 4 पैसे कमवायसाठी गाव सोडून गावाच्या बाहेर जायचं, ह्या इथून ते गावाच्या बाहेर निघाले होते. तर आहे ना, त्यांचं जाणं पण कॅन्सल. नेमकाच माझा भाऊ झाला होता, 6 महिन्याचा असेल. मग मी तिच्या बाहेरवरून येताना शेगडी घेऊन आलती, कोळसं घेऊन आलती, म्हणजे बऱ्यापैकी ती तयारीतच होती की इकडे यायचंय. आणि 2 दिवसात ती पसारा घेऊन आम्हाला आमच्या आजी आत्यापाशी सोडून तिकडे येणार होती. फक्त माझ्या डोळ्यामुळे त्यांना गाव सोडता आलं नाही. ते वेगळंच कारण झालं. 5वीत गेले. तिथं गेल्यावरती म्हणजे गावात 4थीपर्यंत शाळा, 5वीपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर एवढं आमचं डोंगरी म्हणून असं गाव आहे. तिथं आमचं माध्यमिक शाळा म्हणजे 5वी ते 10वीपर्यंत झाला. तिथं तर आहे ना, शिकवायचे, इंग्लिश शिकवायचे. प्रत्येक वेगळा तास प्रत्येक विषयाचा. एवढं काय नॉलेज नव्हतं की वेगवेगळ्या विषयाचा वेगवेगळे सर असणार आहेत, वेगळे तास होणार आहेत. ते हळूहळू कालांतरानं कळत गेलं. पण ते बोर्डवरती शिकवायचे, पोएम म्हणायचे इंग्लिशचे सर, मॅथचे सर येऊन गणित शिकवायचे. आणि ते काहीच म्हणजे डोक्यावरून जायचं. ते काय शिकवतात का सांगू का, तिथं गर्दी खूप. म्हणजे आमचे जवळपास 50 ते 60 स्टुडंट म्हणजे विद्यार्थी होतो आम्ही, मुलं मुली. पण मला सगळ्यात मी मागं बसायची. त्याला एकच कारण की मला भीती वाटायची, थरथर कापायचं. नंतरच्याला मग मी मध्ये गेले म्हणजे सेंटरला, धड मागं पण नाही पुढं पण नाही. तिथून परत मग 3ऱ्या बेंचवर मला सरांनी बसवलं. इथं बसायचं म्हणले, रोंडेतून बसले. तिथून सुद्धा मला म्हणजे त्यांना माहिती नव्हतं माझ्या डोळ्याचा काय प्रॉब्लेम आहे. मला चष्मा होता, पण ते चष्मा कशामुळे डोळे दुखते, डोकं दुखतं, ह्याच्यासाठी पण असू शकतं ना. डोळ्याचा प्रॉब्लेम कोणाला माहिती नव्हता. नंतर मग सरांना पण माहिती झालं, हा हिला दिसत नाही. मग मी 6वीला गेल्यावर असा विचार केला. तिथं झालं. मग ते सर शब्दपाठ करायला द्यायचे. तर आहे ना, सर वरडले एकदा. माझे डोळे फिरत होते. सर बोर्डावरती असं शिकवत होते आणि मी बोर्डाकडेच बघत होते, पण माझी नजर तिरकी. तर सरांना काय वाटलं मी दुसरीकडेच कुठंतरी बघते, 5वीत असताना. तर आहे ना, सर आले आणि असं माझा डोळ्याचा असा चष्मा काढवायला, ए रोंडे तुझा काढू का चष्मा, देऊ का फेकून, कुठं बघतेस तू, तुझं लक्ष नाही का, कळत नाही का तुला, असं बोलले. रडकुंडीला आले. कसं सांगू, आणि सांगायला पण कसं तरी वाटायला लागलं, नवीन होतं. तर आहे ना, मग कालांतरानं त्यांना पण माहिती झालं. आणि मग हळूहळू मग आपलं कसं सर मग शब्द शिकवायला लागले, शब्द पाठ करायला द्यायला लागले. पण ABCDच येत नाही, शब्द कसं पाठ करायचं. मग आहे ना, थोड्या दिवसांनी काय झालं, शाळेत असे लायब्ररीचे असे पुस्तकं घेऊन येतात बघा. तर तुम्हाला 10ला हे पुस्तक, पाण्याचे असतात, स्पेलिंगचे असतात, ग्रामरचे असतात, बरेच वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं असतात. मॅथचं असेल किंवा जनरल नॉलेजचं असतील, अशी वेगवेगळी पुस्तकं त्यांच्याकडे होती. कुठलं पुस्तक 10 रुपये, कुठलं पुस्तक 15, कुठलं 30, अशा वेगवेगळ्या किमती होत्या. ते बोलायचे तिथं आमच्या शॉपला आलं तर तुम्हाला 30 ते 40 रुपयाला भेटेल, पण इथं मात्र तुम्हाला फक्त 10 रुपयात किंवा 15 रुपयात असे अर्ध्या प्राईसमध्ये तुम्हाला पुस्तकं भेटतील. ज्याला पाहिजे त्यांनी उद्याच्याला पैसे घेऊन या, इथं सरांना नावं सांगा, आम्ही पुस्तकं ते ठेवून जातो. असं केलं. आणि मग मी दुसऱ्या दिवशी ते पुस्तक घेतलं. त्या पुस्तकावर ते बघून लिप्या वगैरे ज्या काय असतील मी लिहिण्याचा प्रयत्न केला. तिथं इंग्लिशमधलं ए असेल तर खाली मराठीत त्याला ए म्हणजे एडका असं. तर तिथं बी असेल तर तिथं बी खाली बदकाचं, त्याला दुसरी व्हरायटी बी. म्हणजे अशा पद्धतीने मी शिकत गेले. काय करणार मी तरी ना, शिकण्याची जिद्द, हौस. पण
आपल्याला बोर्डावर जे शिकवतात ना ते आपल्याला दिसत नव्हतं. अगदी पहिल्या बेंचवर जरी बसलं तरी पण मला दिसत नव्हतं, कारण की थोडंसं असं लांब होतं बेंचच्या साईडला आणि बोर्ड थोडा लांब होतं. आणि मग मलाच कमीपणा वाटायचा. 6वीत गेलं मी हळूहळू ABCD शिकत गेले आणि मी शब्दपाठ नंतरच्याला करायला लागले ते पुस्तकं वाचून वाचून. पण सरांना सांगायची भीती वाटायची. काय सांगू का, सरांनी समजा आज 10 दिले, परत अजून 2 दिवसांनी 10 देणार, ते पाठ करायचे, उद्या सांगायचे, असं होतं. नाही सांगितलं की पायावरती छड्या द्यायचे आणि मग ते काय लोड व्हायचं. मग आधीचेच 10 पाठ नव्हते तर मग उद्याचे 10 कसे सांगायचे. आणि त्यांनी एक शब्दाला अशी वहीच केली, जवळपास 1000 ते 1200 असे शब्द जाते, सेंटेन्सेस होते 200 ते 300. तर असं ते होतं. मग मी काय केलं, उन्हाळ्याच्या सुट्टीत गेले, मामाच्या गावाला गेले, तिकडे ती नोटबुक घेऊन जायची, वही घेऊन जायची, आपल्याला शब्दार्थ पाठ करायला दिले ते घेऊन जायचं. घरी जरी आलं तरी तेच. अगदी मी घरापासून शाळेपर्यंत जाईपर्यंत सुद्धा हातात वही. रस्त्याने जाणारी माणसं म्हणायची रस्त्याने सुद्धा अभ्यास करते ही. म्हणजे आमच्या गावातून कोणी व्हिडिओ बघत असतील तर त्यांना माहिती आहे, गाडीवर वगैरे येताना जाताना दिसायचं माझ्या हातात नोटबुक असायची, ते शब्द पाठ करीत रस्त्याने चालायची. तर बरेच चुलत भाऊ वगैरे बोलली पण मला आमच्या गावातली की रस्त्याने अभ्यास करती, तुला घरी वेळ भेटत नाही का. पण आपण मोकळं चालतो ना. मग एखाद्या शब्दात बघा ELEPHANT एलिफंट, एलिफंट मीन्स हत्ती. तर असा रस्त्याने आपण एक 5-10 शब्द पाठ होते 2 ते 3 किलोमीटर नंतर. मी असे शब्द एक दंत जवळपास सरांनी शब्द देऊन आहे ना 700 शब्द झालते. तर ते 700 शब्द मी नंतरच्याला पाठ केले. आता 7वीत गेल्यावरती मला सांगू का नको भीती वाटत होती, एवढ्या मुलांसमोर मी बोलू का नको असं करत करत. कारण की माझ्या क्लासमधल्या माझ्या वर्गातल्या जेवढ्या काही मुली होत्या ना त्या सगळ्या पटपट शब्द सांगून रिकाम्या व्हायच्या, किंवा काहींना येत नव्हतं पण सांगायच्या, त्या बोलायच्या पटपट. म्हणजे 5-7 मुली अशा होत्या की त्या एकदम खडखड सांगायच्या. मला पण असं वाटायचं की मी पण खडखड असं सांगावं. मी जी लाईन सुरू केली, मला एलिफंटची स्पेलिंग विचारायची गरज लागली नाही किंवा ऑक्सची स्पेलिंग विचारायची गरज लागली नाही. मला जी शब्द एक लाईनपासून जे कंटिन्यू 800 शब्द होते, तर कंटिन्यू जिथपर्यंत जोपर्यंत ते शब्दाला शेवटचा शब्द येत नाही ना तिथंपर्यंत मी स्पेलिंग विथ मराठी त्याचा काय अर्थ होतो ते कंटिन्यू मी ते सांगत गेले. का सांगू, कॉन्फिडन्स होता, आत्मविश्वास होता, मला ते करायचं आहे. आणि मला बाकीच्या मुलीत असं मोडायचं नाही की तुला काहीच येत नाही किंवा तू मागं राहतेस. कासव हळूहळू चालतो पण तो जिंकतो. सशाला गर्व असतो खूप, तो आहे ना उंच उड्या मारतो, उंच शिखरावर जाणार आहे, त्याला माहिती असतं पण तो जात नाही, असं काहीचं असतं. पण माझं तसं नव्हतं. कासव कासव बनून सगळ्यांनी माझे सुरुवातीचे 100-150 शब्द होईपर्यंत सगळेजण हाताची घडी घालून, म्हणजे सरांनी तसं बसायला लावलं होतं. कारण की मी कधीही न बोलणारी मुलगी अचानक अशी शब्द सांगायला लागले आणि मग सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. बघा हिच्या डोळ्याला प्रॉब्लेम आहे, सरांनी पण सांगितलं तरी पण ही करते, मग तुम्ही का नाही करू शकत. बाकीचे मुलींना असं त्यांनी सांगायला लागले. आणि मग तिथं मला छान वाटलं पण हातपाय थरथर कापत होते. तिथून माझा प्रवास झाला. सरांनी दिलेले शब्द पाठ करायचे, कुठलाही शब्द चुकवायचा नाही, सेंटेन्सेस असतील तिकडे लक्ष द्यायचं, ग्रामर असेल तिकडे लक्ष द्यायचं, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स अँड पास्ट टेन्स, हे जे काही टेन्स आहेत ना माझा आयुष्याचा एक वेगळा भाग बनला. आणि मी ते जे काही शिकवत असतील ना लक्ष द्यायचे. आणि मग मी तिथून पुढे तयारी सुरू केली. आपल्याला हा धडा उद्या शिकवणार आहेत ना तो आजच वाचायचा. बोर्डावरती ह्याचे शब्द देतात, आदल्या दिवशी शब्द द्यायचे आणि नंतरच्याला धडा शिकवायला सुरुवात करायची. पण मी ते आधीच करायचे. आणि एवढा म्हणजे माझं जे आयुष्य ना सगळेजण शिकवल्यावरती बघतात, पण बोर्डावर सर शिकवतात, टीचर असून शिकवतात तरीसुद्धा मला दिसत नाही, म्हणून मला खालीपणा वाटायचा आणि आपण त्याच्यामध्ये कमजोर होऊ नयेत म्हणून मला एवढं वाटायचं. मी पुढची तयारी करत जायची. नंतर मग मी बाकीच्या मुलींमध्ये मोडायला लागले. पण बसण्याची सिस्टम माझी, मी मागं बसायला म्हणजे पुढं बसायचं म्हणलं की अशा मुली पण असतात बघा आपल्या वर्गामध्ये, नाही मला तिथंच बसायचं आहे, माझी हीच जागा आहे, मला तिथं नाही बसायचं. मग आपण ज्या बेंचवर बसतो तिथं कुणीतरी वाकडा बेंच करून आणून मांडायचा आणि असं बऱ्याच गोष्टी घडायच्या. मग आपण कुठंतरी बसायचं, आपल्याला अभ्यासच करायचा. मग नंतर चला असं झालं, माझ्या मैत्रिणी नोटबुकवरती
सरांनी शिकवलेला त्यांच्या नोटबुकवरचं बघायचं, बोर्डवरला मला दिसायचं नाही लिहायला, तर मग ते तास संपला. इंटरव्ह्यूला असेल, जेवणाचा तास असेल, पटपट जेवायचं, किंवा इंटरव्ह्यूला असेल तर बाहेर जायचं नाही, ते ना उतरून घ्यायचं मैत्रिणीच्या नोटबुकवरला, किंवा तिची नोटबुक घरी पण द्यायचे ते, कारण की त्यांना माहीत होतं पल्लवी कशी आहे ती. तर मग अशा काही गोष्टी घडायच्या. आणि मग मला ते मॅथचं समजायचं नाही, सूत्र असतील ते सूत्र पाठ करायचं, आणि मग ते गणित सोडवायला लागायचं. आपल्याला जेव्हा उदाहरण संग्रह सर शिकवत असतात, तर ते पेजवरती पहिले 1-2 गणित कशा पद्धतीचे असतात ते वाचायचं, आणि नंतर आपण परत मैत्रिणीकडून पण समजून घ्यायचं. नंतरच्या असं झालं की शुभांगी मला प्रत्येक गणित शिकवायला लागली, म्हणजे सोडायला लागली. आयशा असेल ते ना मला सांगायचे पल्लवी असं, पल्लवी तसं, अगदी टीचरसारखं. म्हणजे ते एवढं कमी वयात पण मला एवढं समजून सांगायचं ना, आयुष्यात मी कधीच विसरणार नाही. आणि आज पण माझ्या संपर्कात त्या आहेत. आणि कसं आहे ना, आपल्याला एखाद्या मैत्रिणीने जीव लावला ना, आपण नाही विसरू शकत. कधी गावाला गेलं ना, भेटतात, कशी आहेस ग तू, एवढं जरी म्हणलं ना, खरंच खूप छान वाटतं. बसमध्ये भेटतात. गाव असं आहे की गावाकडे टायमावर बस असतात, आणि त्याच बसमध्ये आपली एखादी मैत्रीण भेटली तर एकदम भारी आनंद होतो. आणि हा आनंद कुठल्या गगनात मावणारा नसतो, कारण की आपण बालपण आयुष्याचे 5वी ते 10वी आणि परत 11वी 12वी म्हणजे 7 वर्ष त्यांच्यासोबत पाहिलेत. मग कसं असेल ना. तर आहे ना, 7वी झाली, 8वी झाली, असंच गेलं माझं. 9वीत सांगते. 9वीत मग तर काय, ICT विषय वाढला, भूमिती वाढला, बीजगणित वाढला, तर अजून विज्ञानाचे पण 2 भाग असं. तर आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी ICT जास्त नवीन होता. मग मी काय केलं, 9वीची पुस्तकं आपल्याला 9वी 10वीची विकत घ्यायला लागतात. मग मी काय केलं, ICTचं पुस्तक होतं, तर त्या ICTचं लॉंग फॉर्म जो काय असतो, त्याला मराठीत काय म्हणते, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणते, त्याच्यामध्ये काय अभ्यास असणार आहे, तो जो आहे धडा ते आधीच मी वाचून ठेवला. आणि मग शिकवायला लागले की मग सरांनी प्रश्न विचारला, ICT म्हणजे काय मुलांना, तुम्ही कशासाठी पुस्तक घेता. मग सगळेजण त्यावर नोटबुकवरला वाचून म्हणायला लागले, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, सॉरी बुक पुस्तकामधलं. आणि पण याचा अर्थ काय, याला काय म्हणतात कुणालाच येत नव्हतं. ते मी सांगितलं, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच ICTचा भाग आहे, आणि त्यालाच मराठीमध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञान. तर मग परत मग आत पुस्तक उघडलं, मग ते मॉनिटरची माहिती असेल, माऊसची असेल, CPUची असेल. मग हे CPU मध्ये काय असतं, किंवा CPUचा लॉंग फॉर्म काय आहे सांगितलं, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर ह्याच्यामध्ये सगळा डाटा वगैरे भरलेला असतो. तर आपला सगळा अभ्यास असतो, आपलं जसं डोकं काम करतं तसं ते CPU आपल्या कॉम्प्युटरचं काम करतं. असं म्हणजे बऱ्याच गोष्टी न घाबरता मी सांगायचं की तिथून माझ्या आयुष्याची सुरुवात. खरंच खूप सांगते, फक्त अभ्यास मी. पण घरी आलं की 4 वाजता जेवण करायचं, लगे रानात जायचं, रानातून यायचं, संध्याकाळी मम्मीसोबत 6-7 वाजता आत्या पण असायची. परत ती घरी आले की अभ्यास करायचा, आणि माझा अभ्यास बघून माझ्या मम्मीला टेन्शन यायचं. माझी बहीण माझ्या पाठीवरली निकिता, जी की आता माझी जाऊबाई आहे, तर आहे ना, तिला पण टेन्शन यायचं. मला आहे ना होमवर्कमध्ये मदत करायची माझी. मम्मीचं एवढं अक्षर म्हणजे होतं मोठं काढायची, पण होतं छान होतं, पुसलो लिहायची, मला मदत करायची. तुझं काय हार्डवर्क असेल, तुला जे काय पाठांतर असेल ते तू कर, आणि इथं गृहपाठ असेल काय असेल तर आम्ही तुला मदत करतो, असं चालायचं. आणि मला खरंच ना माझी बहीण आणि माझी मम्मीने इतकी मदत केली ना, लईच. आणि मी त्यांच्याकडून नाही करून घ्यायची, पण काय करू, मला लोड एवढा यायचा ना, तर मला त्या समजून सांगायच्या, किंवा मला भांडे घास, कपडे धुवा, असं पण सांगितलं. कपडे आमच्या आत्या धुवायची, कधी मम्मी धुवायची, आणि स्वयंपाक तर मम्मी करायची. अशा गोष्टी व्हायच्या. आणि मग वेळ आली 10वीत पण मग मी असंच केलं. 10वीत पण बोर्डावरती सर शिकवायचे, आणि एक दिवशी काय झालं, 10वीच्या पेपर घटक चाचणी होती ऑगस्टमध्ये, आणि चालले होते, आणि जातानाच चुलत भावाला म्हणजे उशीर झाला, चल गाडीवर सोडायला गेला, पडली त्याच्या गाडीवरून. इथं अशा टाक्या पडलेल्या, पूर्ण हे डोकं टाक्या वगैरे पडले, एवढी सगळी केस जी आहे ती टक्कल केलेलं. 10वी माझी अशी गेली, मला टेस्ट देता आलं नाही, एवढं वाईट वाटलं. आणि मी दुसऱ्या दिवशी शाळेत गेले तर सरांनी पण मला घरी पाठवलं, तो आराम कर, चक्कर आली तर, काय झालं तर, अशा गोष्टी. रक्त एवढं गेलेलं. आणि एक गावातली मुलगी, तिने बघितलं मी गाडीवरून खाली पडले, त्याला पण माहिती नाही मी मागच्या मागं पडलेले, बराच लांबवर तो गेलेला. तिने तिची वडणी तिथंच फाडली, तिला पण मी विसरू शकत नाही. खरंच बेस्ट फ्रेंड आहे माझी ती. आणि तिने अशी माझी वडणी ती बांधली, आणि मला लगेच तिथून दवाखान्यात घेऊन गेले.
तिथं पण त्यांनी गेले की टाक्या काढल्या, केस कट केली, सगळं म्हणजे बराच प्रॉब्लेम झाला. म्हणलं आजच पहिला पेपर होता इंग्लिशचा, मला नाही देता आला. मैत्रिणीकडून मी जे काही क्वेश्चन असतील ते पेपरची, टेस्ट पेपरची, तर ती घेतल्या, मी सोडवल्या. सर बोलली राहू दे, तुझं तब्येत बघ, अजून 10वी खूप लांब आहे. तर नंतरच्याला मग अशा गोष्टी घडत गेल्या. नंतर त्याची टेस्ट मी घरून कशी सोडू, माझी एकटीची वेगळी कशी घेणार, असं झालं. नंतरच्याला मग आपलं सगळं व्यवस्थित गेलं. मग नंतर मी सगळं होमवर्क केला. पण मला एक सांगते, आयुष्यभर खंत एकच आहे की सरांनी बोर्डावर शिकवलंय ते माझ्या कधी माइंडमध्ये बसलं नाही. माझ्या नोटबुकवरती सोडून दिलं असेल तर ते बसेल, किंवा माझ्या मैत्रिणींनी जेवढं मला शिकवलंय अगदी टीचरसारखं, तर त्या मैत्रिणींचे जे उपकार आहेत ना, मी कधी विसरू शकत नाही. माझ्या नोटबुकमध्ये सोडून दिल्या. मला आत्ता सध्या त्या आठवणी माझ्यासोबत नाही आहेत, पण इथल्या ज्या आठवणी आहेत तिथल्या मेमरीत भरलेल्या आहेत ना, आयुष्यभर विसरणार नाही. आणि ना, तुम्ही समजता स्वतःला अपंग आहात, पण तिथंसुद्धा देव पाठीशी असतो, कोणाला ना कोणाला मदत करायला आपल्यासोबत लावतो. आणि इथंच तर आपलं आयुष्याचं जीवन असतं. तर असा माझा 10वीपर्यंतचा प्रवास होता. नाही, 11वी 12वी नंतरचं तर बघायलाच नको. कॉलेज म्हटल्यावर एकदम लांब बोर्ड आणि आपण एकदम लांब असणार. ते तर काय सरच दिसणार, फक्त त्या बोर्डावरती रेषा म्हटल्यात का काय, असं होतं. पण असं होतं माझं 10वीपर्यंतचं जे बालपण आहे ते आयुष्याचं. खरं तर सांगायला गेलं ना, खोलवर उकरून तर एवढी लांब लचक स्टोरी होईल. आणि माझ्या मम्मीने व्हिडिओ बघितला तर मग काय नाही, तिला कसं वाटेल काय माहिती. पण आहे ना, मला एक वाटलं पुढे चालून आपली स्टोरी जी आहे आपल्या मुलांना सुद्धा कळावी. आणि मी प्रत्येक वेळेस मी माझ्या वेदिकाला सांगत असते, वेदिका आपल्याला ससा बनायचं आहे, कासव बनायचं नाही. जिद्द होती BSc नर्सिंग करायचं 12वी नंतर, म्हणून मी रडून पडून इकडे तिकडे जाऊन मला 71.60 10वीला मार्क्स होते. आणि 11वीला मला सायन्स भेटत नव्हतं, कारण की लिस्ट लिहिली होती 85, 86, 87, 88, 90पर्यंत अशी लिस्ट होती. आमचं कुठं नावच यायला तयार नव्हतं. अशा पण गोष्टी घडत गेल्या. पण आहे ना, देव असतो आपल्या पाठीशी. सरांनी मला विचारलं सुद्धा, तुला कशासाठी पाहिजे ग सायन्स, कशासाठी एवढा धक्कापक्का करते तू, कशाला पाहिजे. मी सांगितलं मला हे करायचं आहे. त्यांनी तिथं माझा इंटरव्ह्यू म्हणजे गणित सोडायला लावले. त्यांनी बरेच सेंटेन्सेस दिले, मी ते व्यवस्थित लिहिले सुद्धा. कारण किती टीचर होते कॉलेजवरती, जवळजवळ 14-15 तिथं गोल बसले होते. त्यांच्यामध्ये मला बसवलं होतं आणि बोलले होते. लिहिलं मी, करेक्ट दिलं. आणि मला कुणाशी इथं तुलना करायची नाही आहे. आणि त्याच्यानंतर मला सायन्सला ॲडमिशन भेटलं. पण एक सर आहेत की त्यांनी कलेक्टर ऑफिसमधून लेटर आणलं, तिथे सही घेतली आणि सांगितलं असं आहे, अशी गरिबाची आहे मुलगी आहे आणि गरीब घराण्यातली, आणि आईवडील शेतीच करतात, शिकायची जिद्द आहे, अपंग आहे आणि डोळ्याचा तिला प्रॉब्लेम आहे, अशा पण गोष्टी सांगितल्या. त्याच्यानंतर मग ते लेटर बघितल्यानंतर पण त्यांनी मला लगेच ॲडमिशन दिलं नाही. मग अशी सांगितल्याप्रमाणे त्यांनी माझं अशी छोटीशी एक परीक्षा घेतली, त्यात मी पास झाले. त्यानंतर माझं ॲडमिशन झालं. एवढा आनंद गगनात मावत नव्हता, लग्नाचा विचारही डोक्यात नव्हता. आणि अशी वेळ आली की ती लग्न करावं लागलं. 12वीत गेले, 12वीला तर रेग्युलर कॉलेज करायला पाहिजे, पण अगदी जुलैमध्येच घडून आलं, म्हणजे ऑगस्टमध्ये लग्न झालं. अशा काही गोष्टी झाल्या. आणि असं होतं. आता सांगायला गेलं ना, व्हिडिओ खूप 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 मोठा होईल, इथेच थांबवते. आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटत राहूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. आणि तुम्हाला यानंतरची माझी स्टोरी पाहायला आवडेल का, म्हणजे माझं बालपण असेल, बालपणानंतरचं माझं आयुष्य आता तुम्हाला सांगितले, पण त्यानंतरचा जो मोठा संघर्ष आहे ना, तो खरंच खूप विचित्र आणि वेगळा. कारण की मला बराच वेगवेगळ्या अशा टप्पा झाला. आपण आयुष्य जगत असतो, जीवन एक अनोखी वाट्यावरती असतं, पण त्यातून पण कसा मार्ग काढायचा. डोळे आहेत, लांबचं दिसत नाही, अशा गोष्टी. मी बाहेर कुठं जायचं म्हटल्यावर एकटी कुठं जात नाही, कुणी ना कुणी माझ्यासोबत असतं. पण अशा काही गोष्टी घडत गेल्या की स्वतःला स्ट्रॉंग बनावं लागलं. आणि त्या काय आहेत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच बघूयात. आणि तुम्हाला पुढचा पार्ट बघायला आवडेल का, कारण की हा संघर्ष खरंच खूप भयानक वेगळा आहे. ज्याला तुम्ही डोळे बंद करा आणि विचार करा, आपल्याला डोळेच नसते तर ठीक आहे, आपल्याला दिसत नाही, अशा गोष्टी तुम्ही विचार करा काय झालं असतं. पण आहे ना, मी आहे त्याच समाधानी आणि येतच मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करते. आणि माझ्या मुलांना सुद्धा, वेदिकाला तर तिचं पप्पा म्हणत असेल, वेदिका आपल्याला ससा नाही बनायचं, कासव बनायचं.
हीच म्हणजे जी गोष्ट आहे जी आपण लहानपणी शिकलो तर ती कंटिन्यू आपल्या डोळ्यासमोर ठेवायची. तुम्हाला एक सांगते, मी स्टेजवर जायला घाबरायचे सुद्धा. पुढे जाऊन मला प्रतिज्ञा असायची, माझ्याकडे हिंदीचा विषय असायचा, म्हणजे मी हिंदीमध्येच म्हणायची. तर तिथं गेल्यानंतर आहे ना, जे समोर सगळे रांगेत जे स्टुडंट दिसतात तर ते बघून माझे डोळे गरगर गरगर भिंगायचे. म्हणायचे सुद्धा, मुलं पण म्हणायची, मुली पण म्हणायच्या, ही का अशी डोळे गरगर गरगर करते? कारण की सगळ्यांनाच आपल्याविषयी माहिती असतं असं नसतं. पण कालांतरानं अख्ख्या शाळेत माहिती झालं नक्की काय आहे ते. मग कोणी असं काय म्हणायचं नाही, बोलायचे माझ्याशी, सगळे छान बोलायचे. पण काहींच्या नजर असतात वाकड्या तिकड्या, त्यांना राहू द्या. चला, बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संघर्ष करायचा, पण कसा? कासवासारखा हळूहळू, सशासारखा नाही. आपल्याला कासव बनायचंय आणि जिंकायचंय. चलो बाय. श्री स्वामी समर्थ.